तर हा व्हिडिओ वारकरी महिला वारकऱ्यांचा घेतला सगळा बसमधला आम्ही बसमध्ये बसलोय. संगमनेर बस स्थानकावर आलेलो आहे. अजून अर्धा पाऊण तासात सिन्नरला बस जाईल, नंतर तिथून पुढे नाशिकला जाईल. आता मी सिन्नरला उतरणार आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला आणि खूप मस्त वाटलं. मला तर माझं स्वतःच इतकं विशेष वाटतं. मी एक दिवसही कुठेच न राहणारी. 1 महिना कसा माझा गेला पांडुरंगाच्या सहवासामध्ये, वारकऱ्यांच्या सहवासामध्ये, विठ्ठल नामाच्या गजरामध्ये, असं मलाच कळलं नाही. चला आता आमची बस सुरू झाली आहे आणि आता घरच्यांनी काय तयारी केली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. कारण पोरं म्हणे मम्मी लवकर ये, मम्मी लवकर ये. आता माझ्या हातात मी ना लवकर ये ना, कारण मला वाटलं होतं 11 वाजतील, पण 11 नाही, साधारणतः 8:30पर्यंत आम्ही सिन्नरमध्ये पोहोचू. चला तर मग व्हिडिओ पुढे पण बघा, व्हिडिओ छान असणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जाते मी बेटावया विठू माऊलीला, जाते मी बेटावया विठू माऊलीला. जाते माहेराला मी, जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला. तुला तर ही जी गाणं म्हणते ती माझी मैत्रीण झाली आहे बसमध्येच. जयश्री माळुदे असं तिचं नाव आहे. तिला पण बरंच देवाचा वेड होतं. आमच्या दोघींचे विचार बरेचसे सारखे आले तर आमची छान मैत्री झाली. मग तिने हे गाणं म्हटलंय आणि खरोखर या गाण्याप्रमाणे खरोखर सगळं एकदम खरं आहे. तर ती पण पंढरपूरला आली होती पायवारीमध्ये आणि ह्या गाडीमध्ये बसमध्ये बसलेले सगळे पंढरपूरचे वारकरी आहे. सगळे पंढरपूरवरून परत निघालेले आहे. त्या माऊलींनी गाणं म्हटलं त्या पद्धतीने खरोखर म्हणजे जेव्हा आपण पंढरीला जातो ना, असं वाटतं आपण आपल्या माहेरी आलेलो आहोत काय. मला सगळं एवढं शूट तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण एवढं सगळं शक्य होत नाही. एकदम रिलॅक्स आपण बाकीच्या देवांना जातो ना तेव्हा आपल्या मागं खूप घाई गडबड असते, पण पंढरपूरला आल्यावर खूप निवांत. म्हणजे जसं माहेरी गेलो आपण निवांत असतो ना, तसं पंढरपूरला गेलो आम्ही खूप निवांत असतो. खूप छान वाटतं. आणि फायनली संध्याकाळची 9:15 वाजलेले आणि बस सिन्नरमध्ये पोहोचलेली आहे. आता बस स्टँड बघू मला कोणाला घ्यायला मला दाखवते मी. तर चला आणि बाय बाय पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. लाईट लावलाय बस स्टँडच्या अगदी 5 मिनिटात 5 मिनिटात मी बस स्टँडवर पोहोचू. सिन्नर बस स्टँड हे बघा, हे आहे आमचं सिन्नर परिसर. गाडी ना अपडाऊन होती त्यामुळं मोबाईल अपडाऊन होते. तेव्हा नवीन कॉम्प्लेक्स झालं आहे सिन्नरमध्ये, मारुती मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि आले मी फायनल सिन्नरमध्ये. तर चला आणि आफ्टर ऑल 9:15 वाजता मी सिन्नरला पोचली. हे बघा मला घ्यायला आहे बघा, गिरू आली, रोहिणी आली, इकडे हे बघा पिल्लू आलं. कुठं पाहिजे ना बॅनर इथे मिस्टर आहे. आणि हे बघा तेजू दादा ड्रायव्हिंग करतोय. हॅलो तेजू. हॅलो. आणि इकडे मिस्टर. हॅलो मिस्टर. तर सगळे पण मला घ्यायला आले. सगळ्यांना पण मला भेटायची खूप इच्छा झाली होती. आता आम्ही सगळे चाललो. आम्हाला भेटायची इच्छा आले. चल गेलो. चल अगं माझे पुण्य बाई पुण्य. मला बाप्पाकडू दे, मी बाप्पाकडे इथं पण. अरे बाप, खूप छान खूप मस्त छान गेलं. आवडलं आम्ही. खूप छान आईचं स्वागत. तर इथे परिवाराने ना खूप सुंदर असं बॅनर बनवलं होतं. आमच्या लाडक्या आईचं मनपूर्वक स्वागत. विठोलायांचं छायाचित्र होतं, माझा फोटो होता आणि बरंच काही लिहिलेलं होतं. तर माझा इथे फोटो काढला श्रुतीने, माझा आणि मिस्टरांचा, गिरूचा पण फोटो काढला. आणि नंतर घरामध्ये गेल्यावर बघा तर त्यांनी काय काय केलं सर्व तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
नंतर इथे तेजूने पण आमच्यासोबत फोटो वगैरे काढला आणि मग नंतर आम्ही घरात गेलो. तर इथे बघा घरातील सदस्यांनी काय काय तयारी केली आहे. इथे खूप सुंदर डेकोरेशन वगैरे केलं फुलांचं आणि फुग्यांचं हे बघा. आणि इथे मस्त पांडुरंगाचा फोटो वगैरे ठेवला. आल्याबरोबर रोहिणीने माझं औक्षण केलं आणि श्रुतीने टेरेसने रोहिणीने खूप सुंदर हे डेकोरेशन केलं होतं. हे बघा इथे छान संतांचे फोटो वगैरे लावले होते. इथे बसून माझं दर्शन घेतलं सगळ्यांनी. तर हे बघा इथे ना मस्त संतांचे फोटोचे ना फ्रेम आणला यांनी आणि खूप मस्त डेकोरेशन केलं होतं. हे बघा इकडे फुलांचे असे मोठे मोठे डेकोरेशन केले. इकडे पण डेकोरेशन केलेले आहे. हे बघा तर माझी छान आरती वगैरे झाली. थँक्यू पिल्लू. तर इथे बघा गिरिजाने छान मला बॉक्समध्ये गिफ्ट दिलंय. का गिफ्ट आहे बघा तर तुम्ही पण. गिफ्ट दे ना बाई. मला गिरीने छान गिफ्ट दिलंय पंढरपूरहून आल्यानंतर. आणि काय गिफ्ट आहे बघूया. बघू. अरे वा 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 वा. अरे वा 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 वा. कुकीज येतात कुकीज. एक फोडले गिरिजाने आधीच. हे बघ असली अगं श्रुती थांब ना, गिरू देते ना, थांब. हा दे गिरू आजीला. बस खाऊ कर आजीला खाऊ कर. दे मला खाऊ घाल. हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे आजी म्हण. थँक्यू गिरू. एकदम बोलला लगेच उघडायची किती घाण. तुला पॅक करून दिलं त्याच हाताला रोहिणीने आणि श्रुतीने माझं औक्षण वगैरे केलं. नंतर मला गिफ्ट दिलं. आणि पंढरपूरहून आल्यानंतर आहे ना बाहेरचं बॅनर खाली ओढली मी दोरी. तर त्याच्यातून फुलांच्या पाकळ्या वगैरे माझ्या अंगावर पडल्या. नंतर उमऱ्यातच रोहिणीने श्रुतीने माझं औक्षण वगैरे केलं. तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. लॉंग व्हिडिओमध्ये ती शूटिंग नाही केली. नंतर घरामध्ये आल्यानंतर मी पांडुरंगाची आरती केली. मिस्टरांनी केली, तेजसनी केली, रोहिणीने तेजसनी केली, पिल्लूनी केली. सर्वांनी पांडुरंगाची आरती केली. नंतर पिल्लूनी गिरिजाने मला गिफ्ट दिलं. तुम्हाला दाखवलं ते गिफ्ट. तर अशा प्रकारे कुटुंबाने माझं खूप छान स्वागत केलं आणि खूप सुंदर अशी माझी वारी झाली. त्या वारीचा हा शेवटचा व्हिडिओ होता. पण मला बऱ्याच त्यांनी कमेंट केली आहे का वारीवरील एक स्पेशल व्हिडिओ बनवा. तर कशी सुरुवात होती वारीची, कसा शेवट होतो, वारीमध्ये काय काय होतं याचा मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर चला आता इथून पुढे तुम्हाला वारीचे व्हिडिओ दिसणार नाही. आता आजचा शेवटचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.